रोज खेळणारी एका बॉल मध्ये आउट झालेत, मी तरी 10 रन केलेत, नाद करायचं नाही. आता आमच्यावाल्या गावठी क्रिकेट मध्ये मुंबई इंडियन्स वाल्यांचे कट्टर फॅन लिंबू ऐवजी दगड फिरू राहिले. त्यांच्या या असल्या कारणाने रोज खेळणारी पोरं एका बॉलात आउट झाली आणि कधीही न खेळणारे आम्ही 10 ते 15 रन केले. तर भावांनो, जय श्रीराम, मी हाय तुमचा गावाकडचा शुभ आहे. आमच्यावाले कार्यकर्ते असेत ना, थोडी पण घाण दिसली का लगेच स्वच्छता करायला लागतात. आणि एक लक्षात ठेवा भावांनो, आपली सुरुवात ही शून्यापासून आहे बरं का. आणि आता मिळाल्या थोड्या यशाचा माझ्या ब्लॉग मध्ये येणारा प्रत्येक जण वाटणीदार आहे. भावांनो, प्रत्यक्षात अप्रत्यक्षात तुम्ही मला खूप प्रेम दिलंय. त्यामुळे काय करा माहिती का, आता आपल्या उजव्या हाताने स्वतःचीच पाठ शुभेच्छा रूपी आशीर्वादाने थापटा. तर आम्ही आहे का नाही, हा खराब झालेला माल आहे का कलिंगडाचा, ते वस्तादच्या गुरांना टाकून येत. आणि तो मला माहिती आहे का नाही, लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि ह्यांच्या सहवासात राहिलं का नाही सगळं टेन्शनच निघून जात. तर हे आपला डॉन मिरिंडा घेऊन आला. केवळ सांगतो 50 गेलेलं. मग आता आमच्यावाले कार्यकर्ते खर्च तर करते ती, पण असं बोलून दावल्याशिवाय ते राहत नाहीत. मस्त त्यांच्या मनात काय नसतं, पण चेष्टा मस्करी चालतच असतं. दोस्तीत ही नाही झालं तर मग काय असतंय भावांनो. आणि आता राहिला क्रिकेटचा विषय. तर भावांनो, तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी कावाच क्रिकेट खेळलो नाही. आणि काय आज बुद्धी सुचली, आज पहिल्यांदाच खेळलो आणि पहिल्या बॉलातच आउट झालो. परंतु जेव्हापासून आमच्याकडे लिंबूवाले कार्यकर्ते आले तेव्हापासून गावाकडचा शुभेच्छा आउट झालाच नाही. पण दररोज खेळणारी पोरं बी पहिल्या बॉल मध्ये आउट व्हायची. सोपं नाही भावा, लिंबू मिरच्यावाले म्हणते. आता आपण फिल्डिंगला थांबलोय, पण काय होतंय आपल्याकडे बॉय बी आहे ना. बरे नाही आज माझा किती वेळा बॉलात आउट झाला तू? दुसरे कस काय आज आउट झाला तू? आज लक नाही रे माझं. हो का? संध्याकाळी घरी आलो, हनुमान चालीसा पठण केलं, दिवसाचा शेवट केला. चरण सर्व जन मन मोकळच होता. अरे बरा बरोबर मला सोजो दाय पोखराचारी.